गोकुळ संदर्भात एक प्रश्न आहे. संजय येड्रावकरांनी बिनविरोध ही निवडणूक होणार असं सांगितलं आणि आपल्या तुमच्यासोबत आणि राज्य नेतृत्वाबरोबर देखील चर्चा झाली. काय तथ्य आहे? अजून माझ्याबरोबर तशी काय चर्चा त्या ठिकाणी झालेली नाही. काँग्रेस म्हणून आम्ही 30 तारखेला आमचे सगळे ठराव आहेत हे धैर्यप्रसाद हॉल जवळून चालत जाऊन आम्ही एआर ऑफिसला 30 तारखेला सकाळी 10-11च्या दरम्यान त्या ठिकाणी देणार आहोत. आम्ही लढाई करण्याची तयारी ठेवलेली आहे, कारण की गेल्या 5 वर्षात आम्ही म्हशीला असू दे, गाईला असू दे, जादा दर दिलेला आहे, पैसे वाचवण्याचं काम केलेलं आहे, शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे आणि गोकुळ टिकला पाहिजे ही भूमिका माझी प्रामुख्याने आहे. नाहीतर आता भावकीचा वाद राज्यातला आहे, तो आता जिल्ह्यात आलाय आणि तो गोकुळमध्ये आला. आपण गोकुळ टिकूया असं म्हणून होर्डिंग्स केले, त्याच्यावरूनच हसन मुश्रीफ म्हटले की आम्ही कुठं मोडाय निघालो, आम्ही वाढवाय निघालो. नाही, आता गेल्या 3 महिन्यातली भांडणं बघितली तर काय चाललंय हे कोल्हापूर जिल्ह्यातला दूध उत्पादक सुज्ञ आहे. त्या सुज्ञ दूध उत्पादकांच्यापर्यंत लक्षात आलंय की 4 पक्ष 5 पक्ष हे आत्ताच एवढं भांडण लागले तर पुढं काय होणार. हे सुज्ञ मतदार आहे आणि गोकुळचा मतदार हा पूर्णपणे सुज्ञ आहे. त्याचं अर्थकारण या गोकुळवर चालतं, त्यामुळे तो योग्य निर्णय घ्या. काल